नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. तर आज मी बनवणार आहे गुळाचे अनारसे. तर इथं मी अनारशांचं पीठ रेडी करून, माझ्याकडे 12ही महिने अनारशांचं पीठ असतं. हे रेडी आहे माझं अनारशांचं पीठ. इथे मी खसखस घेतलेली आहे आणि पीठ मळण्यासाठी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. मी पाण्यातच मळणार आहे, ना दुधात ना केळीमध्ये वगैरे असं. आणि तूप तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे. इकडे मी कढई पण गरम करून ठेवून दिलेली आहे. बारीक एकदम मंद आचेवर तळायचे आपल्याला. इथे हे पाणी आपल्याला एकदम थोडं थोडं लागत पाणी घ्यायचं आहे, जसं जसं लागेल तसं तसं. कारण की याला गूळ टाकलेला असल्यामुळे ना ते गूळ लगेच विरघळायला सुरुवात होतं आणि मग ते गूळ पाणी सोडतं ना, मग ते पीठ एकदम पातळ होऊन जातं. जर तुमच्याकडे लिमिटेड पीठ असेल तर तुम्हाला ते हळूहळूच भिजावं लागणार आहे. तर मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे अनारशांचं. हे बघा, असं गोळा करून घेणार आहे. बघू शकता, गौरी गणपतीच्या प्रसादासाठी पण ऑर्डर देऊ शकता तुम्ही. आता ही तेच आहे, सॅम्पल घेऊन जाणार आहेत आणि त्याच्यानंतर मग ऑर्डर कन्फर्म करणार आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवून देते व्हिडिओ. माझे खूप अनारसे खूप सुंदर येतात या पिठाचे. तुम्हाला पीठ लागलं तर तुम्ही पीठ पण ऑर्डर करू शकता, किंवा अनारसे लागले तर अनारसे पण कुरिअर सेवा आहे आपल्याकडे. किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही घरी पण बनवू शकता. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. त्याला तडे पण नको पडायला. मऊसूत असा पेड्यासारखा गोळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत आणि अनारसे घडून घेऊ. बघा, आता बोटांना मी थोडंसं तूप लावून घेईल आता, आणि म्हणजे वरती चिटकायला नको म्हणून ते हाताला लागून येतं ना. आणि अशी खसखस लावून घ्यायची आणि गोल 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 3 बोटांनी फिरवायचं ते. पातळ पाहिजे पातळ, जाड पाहिजे जाड, जसं तुम्हाला वाटेल. काहींना कडक आवडतात, काहींना नरम आवडतात. तर त्या पद्धतीने आपण ते करायचे. तसे पातळ जर केले तर कडक येतात आणि थोडे जाड ठेवले तर ते नरम येतात. इकडे तूप टाकून घेतलं मी. आता घेऊ आपण अनारसे तळायला. एकच अनारसे तळताना दाखवते तुम्हाला, कारण की एवढे खूप वेळ लागतो त्याला तळायला. पूर्ण मंद गॅसवर तळायचं आहे तुम्हाला. आता इकडे जी खसखसची बाजू खाली होती ना, आपण खसखस लावलेली, ती बाजू तुपात वरती करायची आणि त्याच्यावर उलटण्याच्या साहाय्याने वरून आपण थोडं थोडं असं, हे बघा मी करते ना, या पद्धतीने तूप टाकत राहायचं. हे बघा, छान जाळी फुटायला लागली पातीला लगेच. खूप सुंदर अनारसे येतात माझे. तेलात विरघळत नाही, काय नाही. खायला पण सुंदर लागतात. ह्याला पेशन्सनेच करावं लागतं. जास्त जळकट पण नाही करायचे आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे. असा सोनेरी कलर येईपर्यंत त्याला मस्त तळून घ्यायचे. चॉकलेटी पण नाही, थोडासा असा बदामी कलर. हे आपलं तळून झालेलं आहे, छान जाळी आलेली आहे त्याला. आता हे काढून घेणार. अजून एखादं तळून दाखवते लागल्यास.
थोडे मोठे केले तरी पण चालेल. मी छोटे छोटे करते आहे. ज्यांना लागत आहे त्यांना छोटे छोटे लागत आहेत. मला मोठे आवडले तर मोठे पण करू शकता तुम्ही थोडेसे. आता एक घडवून घेते अजून एक आणि तुम्हाला एक टाकून दाखवते तेलातमध्ये. हे बघा, ते काढून घेतलं. अशा पद्धतीने आपले सगळेच्या सगळे अनारसे तळून झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझ्यासाठी खूप आनंद आणतो. हे बघा, हे अशा पद्धतीने मी तळून घेतले. आतमध्ये पण बघा किती खुसखुशीत झालेले आहेत, छान मस्त पूर्ण आतपर्यंत तळले गेलेले आहेत. ते जाळी पण सुंदर आलेली आहे त्यांना. तर मग अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी परत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे कडक झालेले आहेत. काही बारीक केलेले होते ना मी पातळ, ते असे खुसखुशीत कडक झालेले आहेत आणि काही जाड केलेले होते. खाऊन बघितलं, मस्त लागलं मला कडक आवडतात. तुम्हाला कसे आवडतात, नरम की काय सांग.